नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची खबरं. राजूर येथील ॲडव्होकेट देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न. राजूर येथील सत्यनिकेतनचे ॲडव्होकेट M.N. देशमुख कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात गुणवत्ता सुधार कार्यक्रमाअंतर्गत दिनांक 13 व 14 मार्च 2026 रोजी राष्ट्रीय चर्चासत्र मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या राष्ट्रीय सेमिनारचे उद्घाटन बेळगाव कर्नाटक येथील शासकीय महाविद्यालयातील वाणिज्य शाखा प्रमुख डॉक्टर विद्या जिरागे, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानचे रुसा माजी सदस्य व कन्सल्टंट डॉक्टर प्रमोद पाब्रेकर, सत्यनिकेतन संस्थेचे संचालक व दैनिक सकाळचे माजी पत्रकार श्री S.T. येलमामे यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री S.T. येलमामे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांनी प्रास्ताविक करून प्रमुख मान्यवरांचा परिचय करून दिला. तसेच राष्ट्रीय सेमिनार आयोजना मागील हेतू स्पष्ट केला. यावेळी प्राचार्य यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच संशोधन पेपर अंकाचे अनावरण प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले. उच्च शिक्षण आणि शाश्वत विकास या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी साधन व्यक्ती म्हणून माननीय डॉक्टर विद्या जिरागे बेळगाव कर्नाटक, डॉक्टर प्रमोद पाब्रेकर वरिष्ठ सल्लागार रुसा महाराष्ट्र राज्य, डॉक्टर अशोक पवार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर, माननीय डॉक्टर सोमनाथ गंडाळ केंद्रीय शासकीय विद्यापीठ राजस्थान, डॉक्टर बाळासाहेब सराटे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर, माननीय डॉक्टर बापू थोरात छत्रपती संभाजीनगर, माननीय अजय देशमुख महाराष्ट्र विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटना अध्यक्ष अमरावती इत्यादी मान्यवर उपस्थित होते. साधन व्यक्तींनी आपल्या भाषणात उच्च शिक्षणात संशोधनाची गरज आणि सातत्य तसेच आधुनिक शिक्षण पद्धती व आव्हाने यावर प्रकाश टाकून बहुमोल मार्गदर्शन केले. तसेच उच्च शिक्षण व शाश्वत विकास या संबंधित विषयावर सखोल मार्गदर्शन केले. या राष्ट्रीय सेमिनारमध्ये विविध राज्य व विद्यापीठांमधून जवळपास 100 पेक्षा अधिक संशोधक व पदव्युत्तर विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षण तज्ज्ञ उपस्थित होते. सहभागी प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी या सेमिनारमध्ये आपले शोधनिबंध सादर केले. दिनांक 14 मार्च 2026 रोजी या 2 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप संगमनेर महाविद्यालय संगमनेरचे माजी प्राचार्य डॉक्टर के देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत व सत्यनिकेतन संस्थेचे संचालक व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम शेठ पन्हाळे व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. राजूरचे देशमुख महाविद्यालय हे उच्च शिक्षण आणि शाश्वत विकासाचे खरे उदाहरण आहे, असे विचार प्राचार्य डॉक्टर के देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले. तर राष्ट्रीय सेमिनार हे केवळ कार्यक्रम यापुरते मर्यादित न राहता राष्ट्रीय धोरणाचा एक भाग व्हावा असे विचार श्री श्रीराम पन्हाळे यांनी व्यक्त केले. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सहभागी प्रतिनिधींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या राष्ट्रीय सेमिनारमधून आम्हाला नवीन माहिती मिळाली, यामुळे भावी काळात त्यांचा निश्चितच आम्हाला फायदा होणार आहे, अशी प्रतिक्रिया सहभागी प्रतिनिधी संशोधक विद्यार्थी कुमार डुबे यांनी दिली. या 2 दिवसीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर P.T. करंडे, प्राध्यापक श्रीमती योगिता वागचौरे, प्राध्यापक G.S. कुसुमोडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सेमिनारचे समन्वयक प्राध्यापक B.H. तेलोरे यांनी केले. सदर राष्ट्रीय सेमिनार यशस्वी करण्यासाठी प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर भाऊसाहेब देशमुख, डॉक्टर B.K. टपळे, प्राध्यापक रोहित मुठे, डॉक्टर रेखा कडणे, D.B. तांबे, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. So if we see the sustainable development goals, before that what we mean by the term education. Education is not having a particular the meaning the word wise. Simply I have just taken from the Google Mama. He has given me the education meaning, like E means the energy, D means the discipline, U means the unity, and C means the confidence, and A means aim, T means the talent, I means the interest, O means the opportunity, and N means the nationality. Ultimately, what is the aim of education is good life. Good life requires critical thinking, good life requires the ethical judgment, and good life requires the empathy.
With these words, let me start the seminar that is on Sustainable Development Goals. So Sustainable Development Goals, if you see, first of all, what we mean by the term Sustainable Development. Sustainable Development, it has been adopted in the year 2015 by the United Nations, the members, as the agenda for 2030. So the aim is they have made 17 goals, and these goals has been subdivided into 169 goals, and the main purpose is what? The peace and prosperity of for people and the planet. So आणि भांडवलदारांना त्यांनी सांगितलंय, त्यांना इन्फॉर्म केले, ते म्हणलं की बाबा मी गुजराती बनिया आहे, व्यापारी आहे बरं का. आणि त्याच्यामध्ये एकदा महात्मा गांधी बोलता बोलता म्हणाले होते की या प्रकृतीची, या निसर्गाची, या जगाची सेवा करता करता मी 125 वर्ष जगणार आहे. एका पत्रकाराने त्याला विचारलं की महात्मा गांधीची जीवित शरदशतम आहे. या प्रतितलावर या जगामध्ये प्रामुख्यानं हिंदू संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये किंवा जी काही संस्कृती आहे प्राचीन संस्कृतीमध्ये 100 वर्ष जगण्याची संकल्पना आहे. तुम्ही 125 वर्ष जगण्याची कल्पना या ठिकाणी व्यक्त करता, अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करता. त्यावेळेस महात्मा गांधीजींनी सांगितलं की मी गुजराती बनिया आहे, 100 आंबे मी प्रामुख्याने घेतल्यानंतर 25 आंबे कस्तुरी म्हणून दिले जातात. मी थोडं ग्रामीण भाषेत मुलांना कळावं म्हणून मी या ठिकाणी मांडतोय. आणि म्हणून या जगाची, या प्रकृतीची, या वसुंधरेची, या शाश्वत विकासाची बरं का सेवा करता करता मी प्रविशाकडे, निर्मिकाकडे, महात्मा ज्योतिबा फुले त्याला निर्मिक असं म्हटलेलं आहे अखंडमध्ये. या निर्मिकाकडे मी ही संकल्पना या ठिकाणी व्यक्त करतो की या जगाची सेवा करता करता, या वसुंधरेची सेवा करता करता मला प्रामुख्यानं 125 वर्ष खरं तर देशमुख सर तुमच्याशीच बोलतो. गेली 2 दिवस, आजचा आणि कालचा, खरं तर दिवसभर बसण्याची कालची इच्छा असताना देखील मला 2च जे काही भाषणं या ठिकाणी ऐकायला मिळाली. तर त्या 2 भाषणांच्या याच्यातून फक्त आपण विद्यार्थ्यांकरता बोलतोय की काय, आणि आलेले जी काही गेस्ट आहेत हे कोणाकोणाकरता बोलतात ह्याचं जेव्हा अवलोकन मी केलं सर, त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की या ठिकाणी विद्यार्थी आपण लक्ष केलेलं आहे. त्यानंतरचा तुमचा प्राध्यापक असेल, त्यानंतर मला सगळ्यात जास्त आवडलेली जी काही गोष्ट असेल या ठिकाणी ते स्क्रीनवर दिसत होतं, आणि त्याच्यात मॅनेजमेंट इज ऑल्सो असं देखील त्याच्यात होतं. आणि मग ह्या सगळं करत असताना फक्त विद्यार्थी आम्ही ग्राह्य धरायचं का? तर नाही. ही शिक्षण व्यवस्था जर बरोबर चालवायची असेल तर याला रिस्पॉन्सिबल कोण आहे? याला त्या ठिकाणचा प्राध्यापक आहे, त्या ठिकाणची मॅनेजमेंट आहे, या ठिकाणचा विद्यार्थी आहे. कालच्या विद्या जिरांगे या बेळगावच्या मॅडम या ठिकाणी आले. इतक्या लांब विद्यार्थ्यांनो मी थोडंसं अगोदर थोडं मागे. सुराज्य मराठीसाठी प्रतिनिधी श्याम बबनराव पवार, राजूर. आपल्या स्वराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.